तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, मी काल व्हिडिओ बनवला नाही कारण की थोडासा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे. तर आज आपण जे मुद्द्यावर बोलणार आहे तो मुद्दा मित्रांनो पर्सनली अनुश्रीसाठी बोलणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा आणि न स्किप करता बघा, कारण की न स्किप करता बघितला व्हिडिओला तरच तुम्हाला हा व्हिडिओ समजणार आहे. तर चला मग व्हिडिओला सुरू करूया न टाइम घालता. त्याआधी सांगतो मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मेन गोष्ट म्हणजे व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुठे जाऊ नका. तर चला स्टार्टिंग पासून सुरू करूया. मित्रांनो, विशालने जे निर्णय घेतला तन्वीला कॅप्टन्सीच्या टास्क मधून बाहेर काढायचा, तो एकदम फेअर होता आणि एकदम बराबर होता. कारण की आजपर्यंत तन्वी एकदाही नॉमिनेट झालेली नाहीये आणि पब्लिकला पण बघायचं आहे की तन्वी ज्यावेळेस नॉमिनेट होते त्यावेळेस तन्वी काय काय रूपाने दिसते आपल्याला. कारण की मित्रांनो, तन्वीचे वेगवेगळे रूप आपण बघितलंच आहे आतापर्यंत आणि तन्वीला वोट किती पडतात हे पण बघायचं आहे. त्याच्यामुळे तन्वीला जे नॉमिनेट केलं आहे म्हणजे कॅप्टन्सी टास्क मधून बाहेर काढलाय ते खूप म्हणजे खूप मला आवडलेलं आहे. तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, ज्यावेळेस राकेश बापट उपटीन टाकीन, हे टाकीन, ते टाकीन सगळं असं बोलतो आणि नंतर बोलतो की संचालक भूस आहेत हे आम्हाला नाही जमत, तर राखीने जे बोललं ना राकेश बापटला ते एकदम खतरनाक लेवलचं होतं. संचालक भूस नाही, तुम्हाला सगळ्यांना फुस करणारे संचालक आहे हे एक नंबर वाटलं राखी. कारण राखीचा मेन मुद्दा आहे मित्रांनो, राखी नीडर आहे, कुणालाही घाबरत नाही. आणि मेन गोष्ट म्हणजे राखी सावंतला गेमून काही घेणं देणं नाहीये. तिला जसं खेळायचंय तसंच खेळणार, जसं राहायचंय तसंच राहणार. ती कुणाच्याही हातात जाणार नाही, कुणाचंही ऐकून गेम खेळणार नाही. कारण की तिचा मेन मुद्दा असतो मी जशी आहे तशीच राहणार. अरे यार, थोडा तरी विचार करायचा यार. कधीतरी त्या रोशनदादाला पर्यंत चान्स द्या. तो रोशनदादा काही बोलत नाही म्हणून तुम्ही त्याला प्रत्येक वेळेस टास्कच्या बाहेर काढता, त्याला कॅप्टन्सीचा टास्क नाही देत, त्यानं काही बोलत नाही म्हणून त्याला काहीच देत नाही का तुम्ही? मग तसं तर प्रभू पण देत नाही. त्याची टीम प्रभूला सगळा सपोर्ट करते, प्रभूला पुढे करते आणि तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतः पुढे होता आणि रोशनदादाला पाठी करताय. हे एकदम चुकीचं आहे. टोळीनं रोशनदादाला चान्स दिला पाहिजे, कारण की टोळीमध्ये एकनिष्ठ वागणारा म्हणजे तोच आहे रोशनदादा. रोशनदादाला चान्स द्या, तुम्ही सपोर्ट करा रोशनदादाला. तुम्ही स्वतः टास्कच्या बाहेर जावा आणि रोशनदादाला उभं करा. कारण की रोशनदादाला जर तुम्ही केलात ना, सगळा महाराष्ट्र तुमच्यावर खुश होईल, माहितीये का? आणि आज जे अनुश्रीनं बोलली ना मित्रांनो, ते खतरनाक होतं. ज्यावेळेस रुचिताच्या हातात होतं की कुणाला बाहेर काढायचं त्यावेळेस अनुश्रीने सरळ सरळ बोलली रुचिताला की हे बघ, टोळी ट्रॉफी घेऊन जाणार नाहीये, ट्रॉफी एकच घेऊन जाणार आहे. स्वतःसाठी खेळ आणि कधीतरी स्वतःचा विचार कर. पण ही तर रुचिता वेगळेच आहे. मला तर विशालवर प्रेम झालंय, मला तर हे झाले ते झाले, हिच्या गोष्टी हे असतात म्हणून तिने विशालला हे केलं नाही. पण रुचिताने विचार केला पाहिजे स्वतःचा, पण स्वतःचा गेम खेळला पाहिजे. मित्रांनो, मेन गोष्ट अनुश्रीनं आज खतरनाक बोलली, मला ती आवडलं. आणि मित्रांनो, आज अनुश्रीचा जे मुद्दा घेणार होतो तेच मुद्द्यावर बोलणार आहे आपण. आज अनुश्रीनं मित्रांनो का बोलली माहितीये का सगळ्यांच्या समोर, की मी टोळी सोडत आहे, मला टोळीमध्ये राहायचं नाहीये. मित्रांनो, हे सगळ्यांसमोर तिचं बोलण्याचं कारण हे होतं की अनुश्री ह्या कॅप्टन्सी टास्क मध्ये म्हणजे कॅप्टन उमेदवार आहे तिने आणि उमेदवाराला हे सगळ्यांचे वोट पाहिजे असतात. त्याच्यामुळं आता तिने टोळी सोडलेली आहे आणि टोळीतले एक दोघ जण अनुश्रीला वोट करतील आणि बाकीचे जे पब्लिक आहे ते सगळी म्हणजे अनुश्रीला वोट करणार. मास्टर माइंड म्हणलं तरी काही हरकत नाही, कारण की अनुश्रीने जे आज गेम खेळाय ना ते एकदम खतरनाक लेवलचा होता. कारण की मित्रांनो, मेन गोष्ट म्हणजे आता तिनं वोट घेण्यासाठी हे सगळे नाटक करते. तुम्ही 100% लिहून घ्या माझ्याकडून आणि हा व्हिडिओ शेअर आणि सेव्ह करून ठेवा. आणि ज्यावेळेस कॅप्टन बनेल ना त्यावेळेस हा व्हिडिओ बघा नक्की. कारण की मित्रांनो, अनुश्री हे मास्टर माइंड आहे आणि खरंच ती कॅप्टन बनणार. सगळ्यांना गोड बोलून, गोड राहून, सगळ्यांसोबत चांगलं राहून कॅप्टन बनणार आणि परत काटा गँगला लात मारणार आणि टोळीमध्ये येऊन बसणार. तुमचं काय मत आहे मित्रांनो हे कमेंट मध्ये नक्की सांगा. तर चला, बाय बाय.